नमस्कार. रामायण हे जगातील सर्वात पहिले महाकाव्य असून त्यात त्याग, सेवा, समर्पण या त्रिसूत्रींचे उत्तम वर्णन असलेले आढळते. यात प्रामुख्याने मानवी संबंधांवरती प्रकाश टाकण्यात आला असून माता-पिता, पती-पत्नी, बंधू-बंधू आणि दीर-वहिनी यांचे संबंध कसे असावेत आणि ते कसे टिकवावेत याचा एक उत्कृष्ट आदर्शपाठ घालून दिलेला आहे. आणि म्हणूनच आपली कुटुंब व्यवस्थेचा पाया रचण्याचे काम रामायणाने केले आहे. आणि यात 6000 वर्ष होऊनसुद्धा आपली कुटुंब व्यवस्था अतिशय ताठमानेने उभी आहे. आणि रामायणातील प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल आपल्या मनात प्रेम, भक्ती आणि आस्था असलेली आपल्याला आढळते. रामायणात एक मौनी आणि त्यागी व्यक्ती होती, जिच्यामुळे रामायण अगदी ताठमानेने उभी आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे अर्थातच शत्रुघ्न. वाल्मिकींच्या रामायणामध्ये असो किंवा तुलसीदासांच्या रामचरितमानसामध्ये असो, शत्रुघ्नबद्दल अतिशय कमी उल्लेख पाहायला मिळतो. परंतु लिखाण कमी आहे याचा अर्थ त्या व्यक्तिरेखेचे महत्त्व कमी होत नाही. शत्रुघ्नाचा पराक्रम, सेवा, समर्पण हे श्रीराम आणि लक्ष्मणा इतकेच उल्लेखनीय ठरते. शत्रुघ्नाचा अर्थ शत्रूंचा संहार करणारा. शत्रुघ्न हा अतिशय शांत, पराक्रमी आणि मौनी होता. त्यामुळेच त्याला मौनी योद्धा असेही म्हटले आहे. शत्रुघ्न हा विष्णूंचे सुदर्शन चक्राचा अवतार होता आणि म्हणूनच त्याला धर्मरक्षणाचे प्रतीक मानले गेले आहे. शत्रुघ्न हा राजा दशरथ व माता सुमित्रा यांचा मुलगा. तो लक्ष्मणाचा जुळा भाऊ होता. शत्रुघ्नाला 2 मुले होती, शत्रुघ्नी आणि सुबाहू. ज्यावेळी श्रीरामांना वनवासाची आज्ञा होते त्यावेळी शत्रुघ्न आणि भरत हे त्यांच्या आजोळी कैकेय देशात असतात. ज्यावेळी ते परत येतात त्यावेळी त्यांना सर्व घटनाक्रम कळतो व तत्क्षणी शत्रुघ्न मंथरेला लाथ मारून राजदरबाराच्या बाहेर काढण्यास निघतो. भरत त्याला समजावतो व भरत अयोध्येचा राजा न होण्याचा निर्णय घेतो व नगराबाहेर नंदीग्रामात जाऊन तापसी जीवन जगण्याचा तो निर्णय घेतो. त्यामुळे कळत न कळत कुटुंबाची व अयोध्येची जबाबदारी ही शत्रुघ्नावरती पडते आणि इथून सुरू होतो एका मौनी योद्ध्याचा प्रवास. कारण श्रीरामांना वनवासात जाण्याची आज्ञा झालेली असते. लक्ष्मण त्यांची छाया असल्यामुळे तोही त्यांच्यासोबत जातो. भरत हा तापसी जीवन जगण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे शत्रुघ्नकडे कोणताही पर्याय उरत नाही आणि याहीवर त्याला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार उरत नाही. त्यामुळे भरत सांगेल त्याप्रमाणे तो राज्यकारभार पाहत असतो. तो अयोध्येतील वासी आणि भरत यांच्यामधला एक सेतू होऊन काम करत असतो. तो भरतची खऱ्या अर्थाने छाया होतो. भरत सांगेल त्याप्रमाणे तो दिवसभर राजदरबारात राज्यकारभार सांभाळत असतो व रात्रीच्या वेळी नंदीग्राम येथे भरताच्या कुटीबाहेर तो एका शिळेवर झोपत असतो. त्यामुळे शत्रुघ्न हा भरतनिष्ठेचा आणि रामभक्तीचा उत्कृष्ट असा नमुना पाहायला मिळतो. ज्यावेळी श्रीराम वनवासातून परत येतात व त्यांचा राज्याभिषेक होतो त्यावेळी शत्रुघ्नाला वाटते की आता आपल्याला श्रीरामांची सेवा करायला मिळेल. परंतु दुर्दैव मात्र आडवे येते. मधुपुरीचा राजा लवणासूर हा ऋषी आणि मुनींना खूप छळत असतो. त्यामुळे त्याची परिपत्य करावे ही विनंती घेऊन ऋषीमुनी श्रीरामांकडे येतात. लवणासुराचे वडील मधुराजा यांच्याकडे भगवान शंकरांनी दिलेले एक त्रिशूळ असते. त्यामुळे त्याची परिपत्य करणं हे अत्यंत कठीण असते. त्यामुळे श्रीराम ही जबाबदारी शत्रुघ्नाला देतात. शत्रुघ्न आणि लवणासूर यांच्यामध्ये घनघोर युद्ध होते. त्यामध्ये शत्रुघ्न लवणासुराचा पराभव करतो, तेथे धर्म स्थित करतो व मधुपुरीचा राजा होतो. म्हणूनच म्हणतात, भरत शौर्य गुणे रूपे तथ धर्मस्थितो राम पदेक भक्त लवणासुर यो विनिहत्य वीर शत्रुघ्न वंदे रघुवंशनाथम. अर्थात भरताचा लहान बंधू, भरताचा धाकटा बंधू शत्रुघ्न हा अतिशय शौर्याने युक्त आहे. त्याने धर्माची स्थापना केली आहे. तो श्रीरामांचा एकनिष्ठ असा भक्त आहे आणि लवणासुराचा पराभव करणाऱ्या अशा पराक्रमी शत्रुघ्नाला माझे वंदन असो. धन्यवाद.